गुड आफ्टरनून एव्हरीवन. डॉक्टर पुरोहित सर, अपराज साहेब, माझे सर्व सहकारी बंधू भगिनींनो, आज आपण 152वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. त्याबद्दल सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आपला पोट 150 वर्षाचा म्हणजे गौरवशाली इतिहास आहे. त्याच्यामध्ये 75 वर्षे आपण इंग्रजाच्या काळात घातलेत आणि त्याच्यानंतर 77 वर्ष आत्ता आपले म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतरचे आहेत. आपला पोर्ट जे आहे कामगारांच्या प्रश्नाविषयी फार जागरूक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याच विभागातले अपराज साहेब एक लोकप्रिय नेते यांनी आपल्या रुग्णालयासाठी जे काही तिथे प्रश्न मांडले आणि जे काही हॉस्पिटलसाठी कधीही म्हणजे ही वॉज लाईक म्हणजे पिल्लर ऑफ द मीन्स असं म्हणू शकतो आपण की कोणतेही हॉस्पिटलचं काम असेल तर अपराज साहेबांनी त्याला खंबीरपणे पुढे नेले आहे आणि ते करून घेतलेले आहेत. आणि तेच पुढे त्यांची जी आपुलकी आहे आपल्या डिपार्टमेंटविषयी आणि जे प्रेम आहे ती पुढेही चालू राहील. आणि आज ते सत्कारमूर्ती म्हणून इथे आलेत आणि त्याच्याबद्दल त्यांचे आभार. गोखले सर आता निघून गेलेत, बट ही इज ए टीचर पार एक्सलन्स आणि ज्याला सेल्फलेस सर्व्हिस म्हणतात त्याचं एक उदाहरण. एका तत्पुचक्या आपण ऑनरियम त्यांना देतो, पण त्यांनी ज्या प्रकारे इथे येऊन टीचिंग केलं आणि मागच्या 25 वर्षात मोर दॅन 50 स्टुडंट्स आपल्या इथून पास होऊन गेलेत आणि पासिंग पर्सेंटेज ऑफ DMRE स्टुडंट्स वॉज हायेस्ट अमॉंग ऑल द इन्स्टिट्यूट्स. त्याच्यानंतर तामस्कर मॅडम आपल्या ॲनेस्थेशियाच्या त्या हेड होत्या. एक प्रकारे त्यांनी त्यांची OTमध्ये एक छापच म्हणजे ठसा उमटवला. जेव्हा पेन मॅनेजमेंट वॉज न्यू त्यांनी त्यावेळेस नवीन त्यामध्ये सर्व जे काही म्हणजे ॲडव्हान्समेंट आलेत ते आपल्याकडे केले. अल्ट्रासाऊंड गायडेड नर्व ब्लॉक्स त्यांनी चालू केलेत आणि त्यांनी जी काही परंपरा म्हणजे आता म्हणजे ती चालू आहे ती पुढे सर्व आपले आत्ताचे ॲनेस्थेटिस्ट पुढे चालू ठेवतील अशी आशा आहे. त्याच्यानंतर अरोळकर जे आमचे सिनियर टेक्निशियन होते, व्हेरी हार्डवर्किंग नॉलेजेबल टेक्निशियन. त्यांचं रेडिओग्राफीवर एक प्रभुत्व होतं आणि त्यांचा जो सेवाभाव होता त्याच्यामुळे रेडिओलॉजीमध्ये रेडिओग्राफीसाठी कधीच प्रॉब्लेम आला नाही. त्यांचे पण आभार. तामस्कर मॅडम फ्रॉम डिस्पेन्सरी, संजीवनी तामस्कर मॅडम, मी त्यांच्याबरोबर कधी काम केलं नाही, पण त्यांच्याबद्दल त्यांचं जे काम आहे याच्यामध्ये म्हणजे डिस्पेन्सरीमधलं ते फार अभिमानास्पद आहे. पेंडुरकर सिस्टर OTमध्ये, तरल फार्मसीमध्ये, वडके न्यूक्लिअर मेडिसिन आणि नंतर पॅथॉलॉजीमध्ये यांचे सर्वांचे अमूल्य सेवा आहेत. आपले रुग्णालय मध्ये जे थोडंसं बिकॉज ऑफ द प्रायव्हेटायझेशन आणि कोविड याच्यामुळे थोडंसं जे आपली प्रगती थांबली होती ती म्हणजे त्याच्यामध्ये आता सुख सुविधा वाढवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. आपला मोटो एकच आहे, पेशंट इज किंग. आणि रुग्णसेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की सेवाभावाची फार गरज आहे. सेवाभाव नसेल तर रुग्णसेवा होऊ शकत नाही. मी चीफ मेडिकल असूनही मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी ती सेवा तुमच्याकडूनच होणार आहे. मी एकटा काही करू शकत नाही. तर आपल्याकडून सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे आणि या आपण 152व्या या म्हणजे स्थापना दिवसाच्या निमित्ताने जे काही साजरा करत आहोत आणि याच्यानंतर हॉस्पिटलबद्दल जे काही म्हणजे डेव्हलपमेंट करता येईल ते आपण करू. आणि या शुभेच्छाबरोबरच मी माझे 2 शब्द संपवतो. आता याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे, रंगारंग कार्यक्रम आहे, तर त्याचा तुम्ही आनंद घ्या. थँक्यू.